राज्यातील मतदान प्रक्रिया काल पार पडलेली आहे. अनेक उमेदवारांचं राजकीय भवितव्य या मतपेटीमध्ये सध्या आहे. खरं तर राज्यात निकाल काय लागणार याची प्रचंड उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. परंतु काही उमेदवारांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आपला कार्यकर्ता किंवा आपला उमेदवार विजयी झाला आहे. त्याच्या निकाल लागण्यापूर्वीच विजयाचे बॅनरसुद्धा पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत. सध्या पर्वती विधानसभेच्या उमेदवार अश्विनी कदम आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. एक्झिट पोल हाती आलेले आहेत, तर नक्की काय भावना आहेत किंवा काय वाटतंय? निश्चितपणे महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी महाराष्ट्रात येऊ घातलेली आहे, येणारच आहे. आज या ठिकाणी मला अतिशय समाधान वाटते, आनंद वाटतो या गोष्टीचा की ही माझ्या पर्वती विधानसभा मतदारसंघाची जी निवडणूक आहे ही महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ताकद लावलेली आहे. आणि ह्याचा परिणाम आज आम्हाला दिसतोय की कालच्या प्रत्येक केंद्रावरती मतदान केंद्रावरती भरभरून मतदान झालंय आणि लोकांमध्ये चर्चा आहे तुतारी तुतारी आणि तुतारी. त्यामुळे ह्या चर्चेने आज सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. प्रत्येक कार्यकर्ता ही माझी निवडणूक आहे, आपली निवडणूक आहे असं समजून त्याच्यामध्ये उतरलाय, त्यांनी काम केलंय आणि अतिशय प्रचंड एकीचं बळ मिळतं फळ त्याप्रमाणे अतिशय चांगला प्रतिसाद कार्यकर्त्यांनी घडवून आणलाय, दिलाय, मतदारांना बाहेर काढले. आमच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातला मतदानाचा टक्कासुद्धा या लोकसभेपेक्षा वाढलेला आहे. आणि एकतर 15 वर्ष निष्क्रियतेची जी विद्यमान आमदारांची होती त्याच्या कामकाजाला पब्लिक कंटाळलेलं आहे, हे मतदार कंटाळले, त्यांना परिवर्तन हवं आहे आणि ही निवडणूक कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी हातात घेतलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे पर्वती विधानसभेमध्ये सत्तांतर होणार आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निश्चितपणे आम्ही यशस्वी होणार आहे आणि असेच परिणाम घेऊन महाराष्ट्रात देखील आज महाविकास आघाडीची जी सत्ता येताना तुम्हाला दिसेल. एकंदरीतच प्रचाराच्या निमित्तानं तुम्ही नागरिकांमध्ये जात होतात, भेटत होतात. प्रचाराच्या मधलं सर्व हे वातावरण आणि मतदानाच्या दिवशी वातावरण आणि नागरिकांचा एकंदरीत कसा प्रतिसाद मिळत होता? प्रचारात तर मला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मी प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेले. 19च्या निवडणुकीनंतर आत्ताच्या वातावरणात प्रचंड तफावत होती. 19ला मला वेळही कमी मिळाला होता प्रचार करायला, पण आत्ता लोक उत्स्फूर्तपणे स्वतःहून येत होते, मला ओळख सांगत होते. 5 वर्ष मी जी काही कामं केली माझ्या वैद्यकीय क्षेत्रामधली असतील आणि माझ्या महाई सेवा केंद्राच्या माध्यमातून असेल किंवा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून केलेली कामं असतील, ज्या ज्या परिसरात जात होते लोक उत्स्फूर्तपणे मला येऊन, म्हणजे आता एवढा आवाज असायचा वाद्यांचा किंवा काय, तर लोक कानात येऊन सांगत की ताई तुम्ही आमच्यासाठी हे केलं होतं किंवा ताई तुम्हीच आल्या पाहिजे आणि परिवर्तन झालं पाहिजे, पर्वतीत काहीच कामं झालेली नाही आहेत किंवा ताई आम्ही तुमच्याकडून एका अपेक्षेने पाहतोय, तुम्ही काम करू शकाल. अनेक प्रतिक्रिया लोकांच्या होत्या, पण लोक स्वतःहून या ठिकाणी माझ्या प्रचारात सहभागी होत होते. पदयात्रांना तर सगळ्याच ठिकाणी मला खूप उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आणि मतदानाच्या दिवशी सुद्धा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. इतकंच नाही तर काल मतदान झाल्यानंतर सुद्धा कार्यकर्ते सगळा स्ट्रेस घालवायला, रिलॅक्स होण्यासाठी कचेरीमध्ये जमा झाले होते आणि सगळ्यांनी हा स्ट्रेस आपण कसं कसं काम केलं आणि कसं याच्यामध्ये उतरलो अशी चर्चा करून हा स्ट्रेस घालवला आणि कार्यकर्ते रिलॅक्स झालेत की मी या पद्धतीने काम केलं, मी अशा पद्धतीने मतदारांना बाहेर काढलं आणि सगळीकडे पूर्णपणे तुतारीचा आवाज होता. लोक हा तुतारी तुतारी असं हे जे प्रत्येकाचं उत्स्फूर्त होतं, म्हणजे कार्यकर्ता हा एक आपला फळी असते, लक्षात ठेवा, उमेदवाराची, विजयाची म्हणा किंवा त्या पक्षाची. आणि ही महाविकास आघाडीची लढाई होती, त्यामुळे महाविकास आघाडीतला प्रत्येक घटक पक्ष यामध्ये सामावला होता आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षातला प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी इन्व्हॉल्व झाला होता. त्यामुळे ही लढाई खूप वेगळी आहे, चांगली होती आणि यशस्वीतेची वाटचाल करणारी होती. निकाल 23 तारखेला लागणार आहे, परंतु त्यापूर्वीच विजयाचे बॅनर पुण्यामध्ये तुमचे झळकत आहे, तर त्या संदर्भात काय? कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास, आज मला प्रचंड आत्मविश्वास आहे माझ्या कामाच्या जोरावरती. जी 15 वर्ष आम्ही निष्क्रियतेची म्हणून पुढे आलो आहे, लोकांना परिवर्तन तर हवंच आहे आणि आम्ही जी काही मागच्या 10-15 वर्षात पेरलेली कामं आहेत, कष्ट केलेले आहेत, 19च्या विधानसभेनंतर केलेली कामं आहेत,
तर ह्या कामाच्या आत्मविश्वासावरती आज मी ही निवडणूक लढलेली आहे आणि आदरणीय पवारसाहेबांनी मला ही संधी दिली आहे. मग ह्या कामाच्या विश्वासावरती जो नागरिकांमधून प्रतिसाद आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी जो अनुभव घेतला आहे उत्स्फूर्तपणे, त्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा परिणाम आहे हा सगळा. कारण हा बघा, आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे आणि ह्या आत्मविश्वासाच्या जोरावरती जे चित्र कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातून मतदान करताना जो नागरिकांमधून मतदारांमधून जो उत्स्फूर्त प्रतिसाद आला, हा फक्त एका ठिकाणचा नाही आहे, हा पर्वती विधानसभेच्या 8 प्रभागातला आहे. आणि हा कार्यकर्त्यांचा उत्साह किंवा आत्मविश्वास हा त्या बॅनरच्या माध्यमातून झळकताना दिसतोय. राज्यामध्ये महायुतीच्या काही उमेदवारांकडून म्हणजे मुंबईमध्ये असेल किंवा बारामतीमध्ये असेल की मतदारांना पैसे वाटप करण्यात आले आहेत किंवा मतदान करा म्हणून दमदाटी करण्यात आले, असा प्रसंग आपल्याही मतदारसंघामध्ये घडला होता. तर एकंदरीत ह्या सर्व बाबींकडे कसं पाहताय? महायुती सरकारने यावेळेस आत्ता नाही, मागच्या 5 वर्षापासून आम्ही हा अनुभव घेतोय की 50 खोके एकदम ओके, या सगळ्या ह्याच्याप्रमाणे जे काही चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण या धर्तीवरती पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये काही वेगळं नाही आहे. आमच्या पर्वती मतदारसंघामध्ये तर या गोष्टीचं प्रचंड गुन्हेगारी, दडपशाही आणि लोकांना दमदाटी करणं आणि एक फळी तयार करणं आणि अशा परिस्थितीमध्ये गुन्हेगारांना सेटलमेंट करून सोडणं, अगदी तडीपार झालेले सुद्धा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. 19ला आम्ही अनुभव घेतला होता आणि आजही म्हणजे ह्या इलेक्शनलाही घेतला. अक्षरशः रस्त्यावरती फिरून फिरून पैसे वाटले गेलेत आणि आम्ही रंग्यात पकडलेलं, व्हिडिओ पण काढला, आम्ही व्हायरल केला, पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली, प्रसंगी आंदोलनही केलं आणि सीपींना जाऊनही भेटले. तितकासा काही प्रतिसाद सीपींकडून फारसा मिळाला नाही. फक्त म्हणाले आम्ही फौज बोलवली. आम्ही एकच मागणी केली की या गुन्हेगारीला अटकाव घातला पाहिजे आपण आणि याच्यामध्ये त्यांना अटक करा. आम्हाला नावही माहिती आहेत, व्हिडिओ आम्ही व्हायरल केला आहे. पण हा असा प्रकार या लोकशाहीच्या उत्सवामध्ये झाला नाही पाहिजे. पण कामं न करता जनहिताची कामं करायची नाही, जनहिताचे निर्णय घ्यायचे नाही, फक्त तोडफोडीचं राजकारण करायचं आणि या तोडफोडीच्या राजकारणाला जेव्हा निवडणुकीचा प्रसंग येतो तेव्हा पैशाच्या जोरावरती मतदार राजाला विकत घ्यायचा प्रयत्न करायचा आणि तो तसा विकला गेला नाही तर गुंडगिरी करायची, दहशत माजवायची, दमदाटी करायची आणि त्या माणसाला घाबरून सोडायचं की जेणेकरून तो मतालाही बाहेर नाही पडला पाहिजे आणि किमान पैसे मिळतात 4 त्या प्रसंगाला. तर आणि जर आपण कामं केली, पण जे आपल्या हातामध्ये जेव्हा 5 वर्ष लोकप्रतिनिधित्वाचं एक जबाबदारी नागरिक देतात मत देऊन, तेव्हा आपण ती जबाबदारीने कामं केली तर असे प्रसंग येत नाही. त्यामुळे माझ्या पर्वती मतदारसंघात सुद्धा का प्रसंग आला तर 15 वर्ष काहीच कामं झालेली नाही म्हणून मग पैसे कमवायचे चुकीच्या मार्गाने आणि ते पैसे वाटून लोकांना दहशत करायची आणि मतं विकत घ्यायची. तर हा प्रसंग पर्वतीकरांना काही वेगळा नाही. उलट पर्वतीकर ह्या दमदाटीला, या गुंडगिरीला, या दहशतीला प्रचंड कंटाळलेले आहेत. मला लोकांनी प्रतिक्रिया दिल्यात. चांगले चांगले सज्जन लोक आहेत की जे भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे सुद्धा लोक आहेत. ते स्वतःहून सांगतात की आम्हाला हे दमदाटी गुंडगिरी नको आहे, पण तरीसुद्धा त्यांचेच लोक हे करतात. याला जनता कंटाळलेली आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, पर्वती विधानसभेमधून किती मताधिक्याने तुम्ही विजय होणार आणि महाविकास आघाडीच्या जागा राज्यामध्ये किती येतील? आता तर आपल्याकडे एक्झिट पोल आहे, त्यामुळे विजयाकडची वाटचाल आहे. महाविकास आघाडीचं आत्ता तर जसं आपण दाखवतोय की आम्ही विजयाच्या दिशेने असल्यामुळे जास्तीत जास्त आमच्या जागा येतील आणि माझं मताधिक्य हे मोठ्या प्रमाणात असणार आहे. कारण आज इतकी तुतारी वाजली आहे की मी आता सगळा आढावा घेते. मला सुद्धा आज संध्याकाळपर्यंत त्याची आकडेवारी कळेल. कारण आम्ही सुद्धा आता मतदान पेट्या, त्या गोडाऊनला जाणं वगैरे या सगळ्या ह्याच्यामध्ये होतो. आता सगळ्या कार्यकर्ते येऊन भेटतात, सगळं आम्ही आढावा घेतोय. पण एक निश्चित आहे की माझं मतदान हे बहुमत असणार आहे आणि जास्तीत जास्त मताने मी निवडून येणार आहे. 15 वर्षे विरोधकांची निष्क्रियतेची राहिलेली आहेत, त्यामुळं येणाऱ्या या निकालामध्ये मोठ्या मताधिक्यांनी मी विजय होईल असा विश्वास या ठिकाणी अश्विनी कदम यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन अभिजित पिशेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.